जय महाराष्ट्र पब्लिक. मी तुमचा लाडका आरटी ब्लॉगर आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो होतो जर पाहुणे आणायला. पाहुणे काही नाही, माझी सिस्टर येणार होती, माझ्या सिस्टरला आणायला चाललो होतो आणि ते आलेच डायरेक्ट म्हणते तर आपण शॉपिंग करायला जाऊ मॉलमध्ये. तर गेलो शॉपिंग करायला मॉलमध्ये आणि तिला व्हिडिओत घेतलं नाही, तिला आला रागती म्हणे मला व्हिडिओत घे. त्यामुळे रिमेक घेतलेला आहे आपण व्हिडिओमध्ये, तिला घेतलेलं आहे आणि आपण आलो मग स्वीट मार्टमध्ये आणि शॉपिंग वगैरे झाली आणि निघालो आपण घराकडे, कारण की आपल्याला जायचं होतं दुसरीकडे. तिला सोडलं घरी आणि निघालो आपले कार्यकर्ते घेऊन. एक कार्यकर्ता तर आल्याच डायरेक्ट कपडेच दुकानात शिरला होता, तर आपण गपचूप चाललो ते कोणते कपडे घेतो पाहिला तर त्यांनी डायरेक्ट शर्ट घेतलेला आहे नवीन, कारण बाहेर जायचं म्हणल्यावर नवीन शर्ट तर लागतो ना भैया, कारण की जुनेशी कपडे घालून बाहेर जाऊ वाटत नाही. कार्यकर्त्यांना आलो तिसऱ्या कार्यकर्त्याकडे, तिसरा कार्यकर्ता अजून आवरीतच होता, घेतलं त्याला मग गाडीवर बसून काय निघालो डायरेक्ट 90च्या स्पीडनं. आपण गाडी चालायला असल्यावर मग काही विषय नसतो, गाडीचा काटान गाडी डायरेक्टच हवेत असते. गाडी हवेत असल्यावर आपल्यावर भरोसाच नसतो मागल्याला का. डायरेक्ट आपल्या शेजारून डायरेक्ट मोठं मशीन चाललं होतं, म्हणलं आता मशीन पाहून आपली डायरेक्ट फाटलेली, कारण की हायवेला गाडी चालायची म्हणल्यावर लय कधी गाडी तुम्हाला तर माहितच आहे. मग काय चाललो धिंगाणा घालीत आमचे कार्यकर्ते म्हणल्यावर आम्ही धिंगाणा तर होणार सोबत, काय विषय नसतो तिथं. मग आता पोहोचलो तिथं देवीचं दर्शन घ्यायला आणि देवीचं दर्शन घेताना पाहिलं इथं गर्दी नव्हती एवढी, कारण की आज वार नव्हता. पण मग देवीचं एवढं खास मंदिर होतं ना, आम्ही मंदिरात गेलो तर आता आतमध्ये दाखवत तुम्हाला मंदिर. बाहेरचा व्ह्यू बघितला आम्ही आता एकदा बाहेर, इथं फोटो वगैरे काढून घेतले. शेट म्हणले फोटो काढून घ्या. मग आतमध्ये गेलो तर काय पुजाऱ्याला थोडी विनंती केली ना आम्हाला फोटो काढून दे, मग फोटो घेतला काढून आतमध्ये चला बाहेर निघालो. तर कोणत्या देवीचं मंदिर होतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि निघत होतं आम्ही. आता घराकडे व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक